तर पालघरमधील बहाडोली इथं वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्जमधील 13 कामगारांपैकी 6 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले। 13 पैकी 6 कामगारांना एनडीआरएफच्या टीमनं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं असून इतर 7 जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। तर काल संध्याकाळपासून हे कामगार या ठिकाणी अडकलेले होते आणि पावसामुळे वैतरणा नदीच्या पाण्याचा वाढलेला प्रवाह तसंच रात्री झाल्यामुळे एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं आणि आज सकाळपासून एनडीआरएफकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। तर 7 कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत। वैतरणा नदीमध्ये बार्जमध्ये काम करणारे कामगार बेपत्ता झाले आहेत। ते बार्जमध्ये अडकलेले होते। 13 पैकी एकूण 6 कामगारांची सुटका करण्यात यश आली असून इतरही 7 कामगार जे आहेत त्यांच्या शोधात एनडीआरएफ असून एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली होती, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास काही अडथळे देखील निर्माण झाले। की काल रात्रीपासून जवळपास या ठिकाणी 13 कामगार जे आहेत ते अडकले होते। वैतरणा नदीमध्ये जे आहे पूर्णपणे पाणी आपल्याला साठलेलं पाहायला मिळते। 8 कामगाराला काढले, आत्ता बाकीचे जे राहिलेले कामगार आहेत त्यांना काढायचं काम जे आहे, रेस्क्यू करायचं काम जे सध्या सुरू आहे। ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुंबई बडोदरा एक्सप्रेसचं काम जे आहे ह्या ठिकाणी सुरू आहे, परंतु काल मुसळधार असा पाऊस पडत होता, त्याच्यामुळं रात्रीपासून 13 कामगार जे आहेत त्यात अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती। आता रिस्क्यू करून त्यांना जे आहे राहिलेले कामगार ह्या ठिकाणी काढताना आपल्याला पाहायला मिळतात। एनडीआरएफची टीम जी आहे ते ह्या ठिकाणी काढते, परंतु नदीचा प्रवाह जर बघितला आपण, पाण्याचा वेग जर बघितला तर बऱ्याच वेळा ही बाज जी आहे ती आपल्याला पाठीमागे जाताना पाहायला मिळते। जवळपास हे रात्रीपासून रेस्क्यू जे आहे ते सुरू होतं, परंतु काल रात्री मोठ्या प्रमाणात प्रवाह जो आहे पाण्याचा तो असल्यामुळे एनडीआरएफच्या टीमला रात्रीच परतावं लागलं, परंतु आता सकाळी जे आहे बादच्या सहाय्याने हे सगळे कामगार जे आहेत ते बाहेर निघाले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, सॉरी।